दरम्यान इकडे धनंजय देशमुखांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात धनंजय देशमुखांनी अजितदादांशी चर्चा केली आहे। जेलमध्ये कराड गँगला इथेच ठेवतात, नव्या आरोपींना दुसरीकडे शिफ्ट करतायत, याबाबत दादांशी बोललो आणि अनेक मागण्याही त्यांच्यासमोर मांडल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलंय। अजून एक जण फरार आहे ह्याच्यामध्ये। तर मला मराठा क्रांती मोर्चा बारामती तिथली समन्वयक समिती यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि असं सांगितलं जे काही बीड जिल्ह्यामध्ये आता सध्या चालू आहे या प्रकरणावर, ज्या काही अजून पण परत काही चुका होतात, काही टार्गेट केलं जात आहे लोकप्रतिनिधींना, सामान्य माणसाला, किंवा कशा पद्धतीनं त्रास द्यायचा प्रयत्न केला जातो, याविषयी तुम्ही दादांच्या कानावर किंवा दादांना एक ड्राफ्ट बनवून द्या। तर त्या हेतूने ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, जे काही राहिलेले काम आहे, त्या संदर्भात मी अजितदादांची आता भेट घेतली। आरोपींसोबत जेलमध्ये जे काय घटना घडल्यात, तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जात आहे, जुने या खुनातले आरोपी तिथेच ठेवले जातात। तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे। तशाच काही प्रकारच्या मागण्या आहेत, काही माहिती आहे। 10 मिनिटं मी भेटलो, त्यांना तोंडी सांगितलं, परंतु ते म्हणले जे काही तुझ्याकडे लेखी आहे ते दे मला, त्याची अंमलबजावणी 100% करण्यात